मराठी एक्सप्रेस. ज्या ठिकाणी मराठी बांधव एक वेटरनरीसाठी म्हणजे डॉक्टरसाठी क्वालिफाईड होतो, दुसरा कास्ट त्या ठिकाणी MBBS साठी क्वालिफाईड होतो. हे म्हणजे लोकांना या गोष्टी कळत नाही तिथपर्यंत, पण इथपर्यंत हे कॉम्पिटिशन गेलेलं आहे. मी ओपनमध्ये फॉर्म भरल्यामुळं कदाचित मला त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत करावीच लागली. त्यांना त्या ठिकाणी 2 वर्षे घालावं लागले, मला त्या ठिकाणी 4 वर्षे घालावं लागली. प्रचंड मेहनत करावी लागली. प्रत्येक ठिकाणी त्यांना कमी मला सर्वोत्तम म्हणजे बेस्टपैकी बेस्ट मला त्या ठिकाणी द्यावं लागलं. फक्त माझीच फील्ड नाही, डॉक्टरची फील्ड म्हणा. आता आपण ते नीटचा पेपर घेतात. परशुराम केसभट दादा आपल्यासोबत आहेत आणि सध्या तुम्ही काय करता दादा, कुठे आहात? माझं BSF मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल म्हणून. बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता ते देशसेवेमध्ये रुजू होणार आहेत. परंतु देशसेवा तर या सगळ्यांच्या दरम्यान ते एक नागरिक म्हणून, भांबेरी गावचे एक नागरिक म्हणून इथे देखील त्यांनी त्यांचं आयुष्य जगलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत एकदा तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगाव्या. बरं, सगळ्यात पहिल्यांदा 14 ऑक्टोबरला जी सभा झाली ती देशातली एका समाजाने घेतलेली सर्वात मोठी सभा आहे, जिची गिनीज बुक ऑफमध्ये नोंद झालेली आहे. जगातली सर्वात मोठी सभा झालेली आहे, गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झालेली आहे. कारण आपण पाहिलं की पंतप्रधान सभा घेतात, केंद्रीय मंत्री सभा घेतात, मुख्यमंत्री घेतात, पैसे देऊन लोक बोलवतात. त्यांना सुद्धा एवढी गर्दी जमत नाही. आणि एका शेतकऱ्याच्या मुलानं शेतामध्ये सभा घेतलेली आहे, त्याचं अख्ख्या जगाचं लक्ष त्याच्याकडे वळवलेलं आहे आणि पूर्ण मराठी समाज त्या ठिकाणी एकवटलेला आहे. याचं कारण फक्त एक की गुणवत्ता असून सुद्धा आम्ही पूर्णपणे माघडलेले आहे. आता मी माझंच तुम्हाला उदाहरण सांगतो. माझं आता BSF मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आता मी ओपनमध्येच मोडतो पूर्णपणे मराठा असल्यामुळं, आणि सगळ्यात जास्त मार्क पण आम्हालाच लागतात. जे SC आहे, ST आहे, OBC आहे, बाकी सगळे NT VGNT जे सगळे मोडतात ते सगळे त्यांना कमी मार्कावर आणि फुल आरक्षण त्यांना, आम्हाला नाही. पण ज्यावेळेस युद्ध घोषित होतं, लढाईची वृत्ती सगळ्यात पहिले मारायला आम्हाला पुढं हे केलं जातं. ही सगळ्यात मोठी देशसेवा. हा, देशसेवा. तर मंडळी BSF मध्ये आता दादा भरती झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझंच उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. मला ज्यावेळेस भरती व्हायचं होतं त्यावेळेस मला सर्वोत्तमपैकी सर्वोत्तम सगळ्या गोष्टी द्याव्या लागल्या. मला मार्क सगळ्यात जास्त मिळवावे लागले. मला त्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्या गोष्टींमध्ये सर्वोत्तम पद्धतीनं काम करावं लागलं. तेव्हा जाऊन इकडे सिलेक्शन झालं. त्याचं कारण असं आहे की रिझर्वेशन, परत एकदा मुद्दा तिथंच येतो की रिझर्वेशन हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. SC ST OBC ज्या कॅटेगरींना रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे तिथे थोडे बहुत कमी जास्त मार्क असले तरी सिलेक्शन मला वाटतं होऊन जातं. आणि ज्यांना जे ओपन कॅटेगरीमधनं आपलं फॉर्म भरत असतात किंवा ओपन कॅटेगरीमधनं ती लढाई लढत असतात त्यावेळेस प्रचंड अडचणींना सामना करावा लागतो. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला या अडचणींचा सामना करायला लागला? ज्यावेळेस तुम्ही BSF मध्ये भरती होण्यासाठी अप्लाय केलेला होता त्यावेळेस तुम्ही निश्चितच ओपन कॅटेगरीमधनंच अप्लाय केलेला होता आणि तुमच्यासोबतचे इतर आरक्षण ज्यांच्याकडे होतं असे तुमचे सवंगडी आणि तुम्ही कशा पद्धतीनं तिथं फाईट करायला लागले? आता मी ओपनमध्ये फॉर्म भरल्यामुळं कदाचित मला त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत करावीच लागली. त्यांना त्या ठिकाणी 2 वर्षे घालावं लागले, मला त्या ठिकाणी 4 वर्षे घालावं लागली. प्रचंड मेहनत करावी लागली. प्रत्येक ठिकाणी त्यांना कमी मला सर्वोत्तम म्हणजे बेस्टपैकी बेस्ट मला त्या ठिकाणी द्यावं लागलं. फक्त माझीच फील्ड नाही, डॉक्टरची फील्ड म्हणा. आता आपण ते नीटचा पेपर घेतात. ज्या ठिकाणी मराठी बांधव एक वेटरनरीसाठी म्हणजे डॉक्टरसाठी क्वालिफाईड होतो, दुसरा कास्ट त्या ठिकाणी MBBS साठी क्वालिफाईड होतो. हे म्हणजे लोकांना या गोष्टी कळत नाही तिथपर्यंत, पण इथपर्यंत हे कॉम्पिटिशन गेलेलं आहे. आणि मराठी समाज मागं जात असतो, पूर्णपणे माघारी ढकललेला आहे. ते पूर्ण म्हणजे गुणवत्ता नसून सुद्धा ते पुढे येत आहे. म्हणून याच्यासाठी आमची लढाई आहे की आता बऱ्याचशा ठिकाणी आर्थिक निकषांवरती आरक्षण देण्यात यावं अशी पद्धतीच्या चर्चा होत असतात. त्याबद्दल तुमचं मत काय? आर्थिक निकषानुसार आरक्षण द्यावं, ठीक आहे ना, दिलंच पाहिजे ना. आजकाल तुम्ही पाहताय त्या ठिकाणी ते काढायचे की ते सांगायचे की मराठा बांधवांना 100 एकर जमीन आहे, 150 एकर जमीन आहे. तुम्ही आमचे 7 बारे चेक करा, 2 एकर 2.5 एकर 5 एकर याच्या पुढे जमिनी नाही. आणि 35,000 40,000 50,000 इथपर्यंत उत्पन्न आहे मराठीचं. ती जी मागची 75 वर्षापूर्वीची जी गोष्ट होऊन गेली ते त्या आधारावर बोलता येते. जे 75 वर्षापूर्वीची जी परिस्थिती त्या आधारावरती बोलता येते. आणि हे तुम्हाला सांगतो की 1952ला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, 1956ला त्यांनी सांगितलं की 1960ला पूर्णपणे आपल्याला बंद करायचं आहे. पण दुर्दैवी 6 डिसेंबर 1956ला त्यांचा मृत्यू झाल्यामुळं घटनाकर्त्यांनी आणि संसदेमध्ये 1960 70 असं करत 2030 पर्यंत ते वाढवलं. आणि यानंतरही तेच करणारे
2030 आलं का 2040पर्यंत घटना दुरुस्ती करून ती सुद्धा वाढत वाढत एक जनतेची दिशाभूल करणार आहे. पण या ठिकाणी आम्ही आता शांत बसणार नाही. आत्ताच आमच्या गावकऱ्यांनी सांगितलं की आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण देणार नाही आम्ही गावामध्ये कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला येऊन देणार नाही. आणि कदाचित जे काही लोकसभेचं म्हणा, विधानसभेचं म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, जे काही इलेक्शन येणार आम्ही मतदान करणारच नाही. आता एक ॲडव्होकेट आहेत, त्यांनी आरक्षण मिळूच देणार नाही असं घोषित केलेलं आहे की ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आरक्षण मिळूच देणार नाही. त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? त्यांना फक्त मी एकच सांगतो की त्यांनी त्यांची लढाई खेळावी. आम्ही आमच्या पद्धतीने लढाई खेळतो. आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आरक्षण मिळवून घेणारच. म्हणजे त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी आम्ही त्याच पद्धतीनं लढाई करणार असं तुमचं मत आहे. पूर्णपणे संविधानिक मार्गाने आम्ही लढाई करणार आहे. कोणत्याही पद्धतीने कायदा आम्ही हातात घेणार नाही. सर्व महाराष्ट्रातील सर्व 70% आमच्या पूर्णपणे मराठी समाजाला एकत्र करून आम्ही हा लढा यशस्वी करून दाखवणारच. अत्यंत चोख उत्तर आहे की संविधानिक पद्धतीनंच आम्ही आरक्षणाची लढाई लढणार आहोत. कुठल्याही पद्धतीनं आम्ही कायद्याला हातात घेणार नाही आहोत. संविधानिक पद्धतीनं आमची लढाई लढून आम्ही जिंकणार आहोत असा निर्धार दादांनी केलेला आहे. दादांकडनं आपण आणखी काही गोष्टी जाणून घेऊया. दादा, मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही इथे उपोषणाची आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात या भांबेरी वगैरे या परिसरातून झाली, या पंचक्रोशीतून झाली, त्या दरम्यान निश्चितच तुम्ही या ठिकाणी उपस्थित असाल, तर त्यावेळेसच्या तुमच्या आठवणी काय आहेत? काय सांगाल त्याबद्दल? पूर्ण समाज एक झाला होता. सर्व समाजाने त्यांचे स्वतःचे कामधंदे सर्व सोडून दिले होते. पूर्ण समाज एक येत होता. आपल्या म्हणजे मराठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा समाज आणि बाकीच्याही समाज या ठिकाणी एक झाला होता. पूर्ण सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करत होता की कसा तरी आपल्या मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा करता येईल या पद्धतीने एक होत होता. आणि सर्वतोपरी प्रयत्न आम्ही या ठिकाणी केले. पण गुवाहाटीचं प्रकरण त्यांनी सांगितलं, मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गेलं. नंतर वाढत वाढत त्यांनी 2-3 महिन्याचा टाईम पुन्हा दिला. नंतर वडीकाळाला उपोषण झालं. नंतर टाईम पुन्हा दिला आणि हे करत आंतरवाडी सराठी या ठिकाणी आरक्षण झालं. आता त्यांना 22 तारखेपर्यंत वेळ दिला आणि जरांगे पाटील जो निर्णय येईल 22 तारखेला तो पूर्ण महाराष्ट्रातील समाज या ठिकाणी फॉलो करणार. तुम्ही जसं म्हणालात की इथंच नाही, सगळीकडे सर्व समाज एकत्र झाला होता. मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक भाषणामधनं किंवा आपल्या इंटरव्ह्यूजमधनं आपल्याला सांगत आलेले आहेत की बाबांनो, इथे OBCचा कोणी असेल किंवा इतर कास्टचं जर कोणी असेल तर आम्ही गावामध्ये भावाभावासारखं राहतो. आमचे नांगर जर का द्यायचा असेल तर आम्ही त्यांना देतो, त्यांचे बैल जर का आमच्या शेतामध्ये कामाला घ्यायचे असेल तर आम्ही त्यांचे घेतो. आम्ही भावाप्रमाणे एकमेकांच्या सोबत असतो. पण हे वरचे लोक आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे फक्त जे राजनैतिक लोक आहे, स्वतःची पोळी भाजीपर्यंत, स्वतःची भाकर भाजीपर्यंत जे सर्व माणसांना गोड बोलतात, वर दिला का ते सगळे एकाच माळीची मणी आहेत. हे मी तुम्हाला गोष्ट एका शब्दात मी तुम्हाला सांगून देतो. पण आता जनता यांच्या दिशाभूलमध्ये अडकणार नाही आहे. आता या ठिकाणी सगळं पाहिलं की OBC समाज असेल, मुसलमान, आता तुम्हाला सांगतो की मुसलमान समाजाने तिकडं पाथरी असेल, इकडं माजलगाव असेल, पाचोड असेल, इकडं वियामांडवा असेल, सर्व लोकांची जेवणाची, राहण्याची या ठिकाणी व्यवस्था केली, पाण्याची या ठिकाणी व्यवस्था केली. आणि मराठा आरक्षणाची एवढी 8 मोर्चे झाली. मुंबईला सुद्धा ज्या ठिकाणी मोर्चा झाला, दिल्लीला सुद्धा ज्या ठिकाणी मोर्चा झाला, मुस्लिम बांधवांनी, OBC बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. फक्त आता तुम्ही सांगितलं, आपले उपमुख्यमंत्री ते असतं, त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही OBCच्या धर्तीवरच आम्ही या ठिकाणी सत्तेवर बसतात. पण मी त्यांना हे सांगतो की आमचं महाराष्ट्रातलं मतदान हे पूर्ण 65 ते 70% मराठी बांधवांचं या ठिकाणी मतदान आहे. आणि आम्ही जर जरांगे पाटील किंवा सर्व जनतेने जर सहकार्य केलं तर आम्ही त्यांना मतदान होऊन देणार नाही आणि सत्तेवर पुन्हा येऊन देणार नाही. उलतापालत करून टाकू आम्ही त्यांची. निश्चितच एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य दादांनी एकदा आपल्यासमोर केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता सत्तेला देखील लाथ मारणार आहोत. सत्तेची उलथापालथ आम्ही करून दाखवू. आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही तर आमचा लढा आम्ही आणखी तीव्र करू. तर आणखी आपल्यासोबत आहेत मराठी एक्सप्रेस.